द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। मी सुवर्ण कट्टीमणी। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। जागतिक योगा दिन सर्वत्र उत्साहात साजरा। सोलापुरातही करण्यात आलं होतं विविध उपक्रमांचं आयोजन। शहर आणि जिल्ह्यात वटपौर्णिमा आनंदात साजरी। वडाच्या झाडाच्या पूजनासह अनेक ठिकाणी करण्यात आलं वृक्षारोपण। अजित मिरगणे हे रॉबर्ट मित्शाली सिल्वरचे मानकरी। बार्शीचं नाव पोहोचलं आंतरराष्ट्रीय स्तरावर। आणि विविध गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार निधी वाटप करा। खासदार प्रणिती शिंदे यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात सर्वत्र विविध उपक्रमांचं आयोजन करत योग दिन करण्यात आला साजरा। 21 जून हा दिवस जगभरामध्ये जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो। सोलापूर शहरातील विविध ठिकाणी विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला। याच आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं केंद्रीय संचार ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, जिल्हा आणि पोलीस प्रशासन सोलापूर तसंच योग समन्वय समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणामध्ये शुक्रवारी सकाळी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पोलीस आयुक्तांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। यानंतर योग शिक्षिका जगदेवी म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन विभागातील अनेक अधिकारी कर्मचारी तसंच योग समन्वय समितीचे पदाधिकारी सदस्य यांनी विविध योगासनं केली। प्रात्यक्षिकांसह आपल्या आरोग्यासाठी योगा किती महत्त्वाचा आहे याबाबतची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली। कार्यक्रमाप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले की आपण स्वतः वैयक्तिक आणि आपल्यासह आपलं कुटुंबीय तसंच समाजाच्या सबलीकरणासाठी आणि निरोगीकरणासाठी योगा हा अत्यंत महत्त्वाचा आहे। केवळ जागतिक योगा दिना दिवशीच नव्हे तर दररोज नियमितपणे योगा केल्यास उत्तम आरोग्यासाठी त्याचा फायदा होईल असंही त्यांनी सांगितलं। सरकारने सुरू केलेले आहे आणि आता ते वर्षानुवर्ष वाढत चालू आहे। यात आम्ही सर्व सहभाग घेऊन आपल्या स्वतःच्या आणि एकूण आमच्या ओव्हरऑल सोसायटीच्या हेल्थ वाढविण्यासाठी तंदुरुस्त करण्यासाठी आम्ही सर्व मिळून हे कार्यक्रमाचा यशस्वीपणे करून येऊ। आणि हे फक्त आज एक योगा दिवस म्हणून आज सिंबॉलिक आम्ही सर्व मिळून इथं ग्राउंडला करत आहोत, पण दररोज आमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे। आपला लाईफस्टाईलला एक भाग म्हणून हे देणे आवश्यक आहे। या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, क्षेत्रीय अधिकारी अंकुश चव्हाण, अंबादास जाधव, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, योग समन्वय समितीचे निमंत्रक मनमोहन भुतडा, हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्राचार्या स्मिता क्षीरसागर, अधिकारी संतोष देशमुख, सोमनाथ टोणपे, नदीम शेख, पतंजलीच्या जिल्हाध्यक्षा सुजाता सुतार, रत्नप्रभा माळी, संतोष दुधाळ यांच्यासह शेकडो योगप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुजाता सुतार शास्त्री यांनी केलं। तसंच शहरातील श्री चतुर्बाई श्राविका प्राथमिक शाळेमध्ये देखील आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। योगा ही निरोगी जीवनासाठीची उत्तम जीवनशैली असून तिची जपणूक आपण केली पाहिजे अशा शब्दांमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणकर यांनी विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व पटवून दिलं। या प्रसंगी वार्मअप योगासनं आणि प्राणायाम यांचं प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन सुवर्ण कट्टीमणी यांनी विद्यार्थ्यांना केलं। प्रत्येक आसन, त्या आसनाचं नाव, महत्त्व, त्याच्या मागे होणारे फायदे हे सांगत प्रत्येक विद्यार्थ्याकडून योग प्रात्यक्षिक करून घेण्यात आली। यामध्ये ताडासन, वृक्षासन, पद्मासन, वज्रासन, पर्वतासन, पादहस्तासन, सूर्यनमस्कार, प्राणायाम आदी घेण्यात आलं। जागतिक योग दिनाचा हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग तसंच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। वटपौर्णिमेचा सण शहर आणि जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वडाच्या झाडाला फेऱ्या घालत करण्यात आलं पूजन। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सर्वत्र वटपौर्णिमेचा सण मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा करण्यात आला।
वटपौर्णिमा या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अचानक मरण पावलेल्या आपल्या पतीचे प्राण हे साक्षात यमराजाकडून सावित्रीनं परत मिळवत पतीला जीवदान दिलं होतं. अर्थातच यातून आपल्या पतीवरचं निस्सीम प्रेम, त्यांच्याबाबतची निष्ठा पतिव्रता सावित्रीनं दाखवून दिली आहे. याचंच प्रतीक म्हणून आजच्या दिवशी शहरांमध्ये तसंच विविध गावांमध्ये असलेल्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा अर्थातच फेऱ्या घालत हाच पती आपल्याला जन्मोजन्मी मिळावा अशी आपली मनोकामना घेऊन वडाच्या झाडाचं पूजन सुहासिनी करतात. तसंच या सर्व सुहासिनी महिला यावेळी एकमेकांना हळदी कुंकू लावत त्यांची ओटी भरत सौभाग्य अबाधित राहो अशा शुभेच्छा एकमेकांप्रती व्यक्त करतात आणि या पद्धतीनं हा वटपौर्णिमेचा सण संपन्न होतो. याच पद्धतीनं सोलापूर शहर परिसरामध्ये तसंच जिल्ह्यामध्ये देखील सुहासिनींनी वडाच्या झाडाचं पूजन करत आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना व्यक्त केली. शहरामध्ये विविध ठिकाणी असलेल्या मंदिर परिसरातील वडाच्या झाडाला फेऱ्या घालत सुहासिनी वडाचं पूजन करत असल्याचं चित्र ठिकठिकाणी दिसून आलं. वटपौर्णिमेच्या सणाचं चित्र पाहताना आपल्या भारतीय संस्कृतीतील परंपरा आणि संस्कार यांचं महत्त्व अधोरेखित होताना दिसून आलं. तसंच श्री स्वामी समर्थांचं मूळ स्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातही वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं पार पडला. भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेस आणि वडाच्या पूजेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. सकाळी 8 वाजल्यापासूनच असंख्य सुवासिनी महिलांनी अपार श्रद्धेनं वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाची वडपूजा करून हा सण साजरा केला. तसंच श्री स्वामींच्या दर्शनासाठी पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांनी गर्दी केली होती. त्या सर्व भाविकांची सोय आणि सुरक्षेसाठी देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानचे विश्वस्त कर्मचारी आणि सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी देवस्थानचे मंदार महाराज पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्राध्यापक शिवशरण अचलेर, श्रीनिवास इंगळे, संतोष पराणे, दीपक जरीपटके, प्रसाद सोनार, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, संजय पवार, गिरीश पवार, स्वामीनाथ लोणारी आदींची उपस्थिती होती. जगभरात सर्वात खडतर मानली जाणारी कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करत अजित मिरगणे यांनी बार्शीचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलंय. नुकत्याच दक्षिण आफ्रिका येथे पार पडलेल्या कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या अजित मिरगणे यांनी 87 किलोमीटरचं अंतर अवघ्या 9 तास 56 मिनिटात पूर्ण करत रॉबर्ट मिशाली सिल्वर हे मानाचं पद मिळवून बार्शीचं नाव आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं आहे. आजपर्यंत अनेकांनी केलेल्या प्रयत्नामध्ये सोलापूर जिल्ह्यातील कॉम्रेड्स मॅरेथॉनची ही आत्तापर्यंतची सर्वोत्तम अशी वेळ नोंदवल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. जगभरातून सर्वात खडतर मानली जाणारी ही मॅरेथॉन दक्षिण आफ्रिका येथील दर्बन ते पीटरमॅरिट्झबर्ग या शहरादरम्यान दरवर्षी आयोजित केली जाते. यावर्षी या मॅरेथॉनचं 97वं वर्ष होतं. याच मॅरेथॉनमध्ये पंढरपूरचे मुसाक काझी आणि भारत ढोबळे यांनीही यावर्षीच्या कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये 10 तास 55 मिनिटे आणि 11 तास 54 मिनिटे अशी अनुक्रमे वेळ नोंदवत ब्रॉन्झ पदक मिळवलं आहे. या चमकदार कामगिरीबद्दल या सर्वांचं कौतुक केलं जात आहे. गाव पातळीवर निधी वाटप हे ग्रामपंचायतीत होणाऱ्या ठरावानुसार करण्याच्या सूचना खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्या आहेत. विविध गावांमध्ये होणाऱ्या विकास कामांच्या निधीसाठी आमदारांच्या शिफारशीची गरज नसून त्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या ठरावानुसारच लोकसंख्यानिहाय निधीचं वाटप करण्यात यावं अशा सूचना खासदार प्रणिती शिंदे यांनी केल्या आहेत. नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्मिता पाटील, संदीप कोहिनकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा परिषदेमध्ये दलित वस्ती, शाळा दुरुस्ती, जलजीवन, पाणी पुरवठा, जनसुविधा, नागरी सुविधा याबाबतची आढावा बैठक घेतली. या प्रसंगी सीईओ मनीषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य अधिकारी संदीप कोहिनकर, माजी आमदार दिलीप माने, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हासापुरे यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसंच यावेळी प्रणिती शिंदे यांचा विविध संस्था संघटनांच्या वतीनं सत्कार करण्यात आला आणि सोलापूरच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. तसंच या बैठकीमध्ये आतापर्यंतच्या थकीत कामांचं बिल हे येत्या 8 दिवसात काढण्याचं आश्वासन जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिल्याचं सुरेश हासापुरे यांनी सांगितलंय. द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत सोंडे यांच्या सोबत करूया व्हॅटिकन सिटीची सफर.
पाहूया विदेशवारी सोलापुरीचा खास वृत्तांत. आपल्या सोलापूरपेक्षाही लहान असलेल्या व्हॅटिकन सिटी या देशाबाबत अनेक रोचक अशा गोष्टी आहेत. या देशाला असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी, तिचं महत्त्व, तिथला जगप्रसिद्ध चर्च, पोप याबाबत या आधीच्या भागामध्ये आपण माहिती जाणून घेतली आहे. परंतु इथं राहत असलेल्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, इथलं स्थानिक प्रशासन, पर्यटनाच्या विकासासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या बाबी याबाबत आजच्या भागात आपण जाणून घेऊया. थेट व्हॅटिकन सिटीमधूनच द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे यांच्यासोबत, अर्थातच विदेशवारी सोलापुरीचा हा खास वृत्तांत. व्हॅटिकन हे लोकांना उपयुक्त अशा स्वतंत्र यंत्रणा उभारल्या आहेत. उदाहरणार्थ टेलिफोन केंद्र, पोस्ट ऑफिस, रेल्वे, सार्वजनिक बागा, बँक व्यवस्था, औषध विक्री याच्या बरोबरच पोपच्या सुरक्षेसाठी खास दल उभारले आहे. अन्नधान्य, पाणी, वीज आणि गॅस या सगळ्या गोष्टी येथे आयात कराव्या लागतात. आयात निर्यातीवर किंवा उत्पन्नावर या ठिकाणी कुठलाही कर नाही. जगभरातील 130 कोटी रोमन कॅथलिक भक्तांकडून येणाऱ्या ऐच्छिक देणग्यामधून राज्याचा सर्व खर्च चालतोय. ठेवींवरील व्याज, तिकीट आणि नाण्यांची विक्री, संग्रहालयातील प्रवेश इत्यादी मिळून प्रचंड उत्पन्न या देशाला मिळतं. युनेस्कोनं व्हॅटिकन सिटीला जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलंय. धार्मिक दृष्ट्या पोप हा रोमचा बिशप असतो. ही व्हॅटिकन सिटी इटलीमध्ये स्थित असल्यामुळं इटालियन लष्करापुरतेच या देशाला संरक्षण पुरवण्यात येतं. तसा करार मात्र झाला नाही. त्या छोट्या देशाकडे स्वतःचं असं सैनिक नाही. पोपच्या सुरक्षेसाठी मात्र स्विस गार्ड जबाबदार आहेत. तसंच इतर देशाशी राजनैतिक संबंध ठेवण्यासाठी इथे स्वतंत्र यंत्रणा नाही. स्वतः पोप गरजेनुसार ते काम पाहतात. जगातील सर्व राष्ट्रांपेक्षा व्हॅटिकन मध्ये जास्त वाईन रिचवली जाते. एका वर्षात प्रत्येक रहिवासी किमान 105 बाटल्या वाईन रिचवतो. व्हॅटिकन हे कलेचं माहेरघर आहे. आपण पाहतच आहोत तिथली कला. तर असा हा मनोरंजक व्हॅटिकन शहराचा म्हणजेच राज्याचा म्हणजेच देशाचा इतिहास आहे. तर मित्रांनो, अशी ही व्हॅटिकन शहराविषयी आणि या चर्च विषयी आणि पोप विषयी आपण माहिती घेतलेली आहे. ही जी चर्च दिसते त्याच्या उजव्या बाजूलाच मी आता जे सांगतो तिथे पोप राहतात. पोप यांचं निवासस्थान आहे. आणि या ठिकाणी ही जी मनोरंजक माहिती दिली, अशीच काही माहिती मिळाल्यास पुढील भागात आपण पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा द न्यूज प्लस आणि विदेशवारी सोलापुरी. बाय. बातमीपत्रात घेऊयात अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस. बातम्या प्लस बरच काही. साई स्वाद, टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणारं एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशी नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पाव भाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464. मिस्टर गणेश सावंत 9420090005.
ममता रेडीमेड दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटीज जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे। ट्रेंडी फैशनेबल शूज, टी-शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट, इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा। एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी। रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड। प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स भी हमारी पहचान। ममता रेडीमेड, अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए। लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड। हमारा पता ममता रेडीमेड, लश्कर, शोलापुर। शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या संपर्क कार्यालयाच्या गेटला धडकून अचानक कार आत घुसली। यावेळी बघ्यांनी केली होती मोठी गर्दी। शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सोलापूर शहरातील 7 रस्त्याकडून हुमा मेडिकलकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या संपर्क कार्यालयामध्ये गुरुवारी अचानक एक एम्बेसेडर कार घुसल्यानं एकच खळबळ उडाली होती। ही घटना रात्री 8च्या सुमारास घडली आहे। मनीष काळजे यांच्या संपर्क कार्यालयाच्या गेटला जोरदार धडक देऊन ही कार क्रमांक MH01 ZA0424 अचानक कार्यालयाच्या दिशेनं आत घुसली। ही घटना पाहण्यासाठी या परिसरामध्ये बघ्यांची मोठी गर्दी यावेळी जमली होती। घडलेली घटना समजताच सदर बाजार पोलीस ठाण्याचं पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं। यावेळी RCBच्या पथकाला देखील पाचारण करण्यात आलं होतं। घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली। या संबंधित कारचा मालक कोण, ही कार कोण चालवत होतं, ही कार संपर्क कार्यालयाच्या दिशेनं जोरदार धडक देऊन आत कशी काय घुसली, अशा अनेक प्रश्नांची चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती। यावेळी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ढवळे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी तसंच पोलीस अंमलदार घडलेल्या घटनेची चौकशी करत होते। आरोपीला आमच्या ताब्यात द्या म्हणत जामनेर पोलीस ठाण्यावर जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे। 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला जळगावातील जामनेर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी अटक केल्यानंतर अशा नराधम आरोपीला आमच्या ताब्यात द्या या मागणीसाठी जामनेर पोलीस स्टेशनला घेराव करून जमावानं चारी बाजूनं दगडफेक केली। जमावानं केलेल्या या पत्थरबाजीमध्ये पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी जखमी झाले। 4 पोलीस कर्मचाऱ्यांना जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी हे घटनास्थळी पोहोचले। त्यावेळी त्यांना या ठिकाणी फायरिंग झाल्याची माहिती मिळाली। मात्र या फायरिंगबाबत पोलिसांकडून कोणतीही पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही। देवदर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या तरुणाचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात तरंगताना पोलिसांना आढळला। देवदर्शनासाठी पंढरपूरला जातोय असं सांगून कुर्डुवाडी शहरामधून सोमवारी म्हणजेच 17 जून रोजी पंढरपूरला गेलेल्या दत्तात्रय राजाराम काशीद राहणार कुर्डुवाडी या 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रामध्ये तरंगताना बुधवारी सकाळी पंढरपूर पोलिसांना सापडला। हा तरुण कुर्डुवाडी शहरातील भैयाचं रान येथे राहत होता। पंढरपूरच्या वारीला जाऊन येतो म्हणून घरात आई वडिलांना तो सांगून गेला होता। त्यानंतर 2 दिवसानंतर पंढरपूर येथील भीमा नदीच्या पात्रामध्ये सकाळी त्याचा मृतदेह तरंगताना सापडला आहे। यानंतर त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून या तरुणाचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे। या घटनेची पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे। दत्तात्रय काशीद यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। जागतिक योगा दिन सर्वत्र उत्साहात साजरा। सोलापुरातही करण्यात आलं होतं विविध उपक्रमांचं आयोजन। शहर आणि जिल्ह्यात वटपौर्णिमा आनंदात साजरी। वडाच्या झाडाच्या पूजनासह अनेक ठिकाणी करण्यात आलं वृक्षारोपण। अजित मिरगणे हे रॉबर्ट मित्शाली सिल्वरचे मानकरी। बार्शीचं नाव पोहोचलं आंतरराष्ट्रीय स्तरावर। आणि विविध गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार निधी वाटप करा। खासदार प्रणिती शिंदे यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना।
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. पाहत रहा द न्यूज प्लस. बातम्या प्लस बरंच काही. Thank you.